आज आपल्याला एका कमेंटबद्दल बोलायचं आहे. किती गबाळी राहतेस गं तू? आणि खरं सांगू, की तुम्हाला एवढंच वाटतंय ना, की मी गबाळी राहते, तर माझा Google पे नंबर तुम्हाला देते. त्याच्यावरती प्रत्येक वेळेला 5,000 ट्रान्सफर करत जावा. म्हणजे मी मस्तपैकी ना पार्लरमध्ये जाऊन एकदम पॉलिश चकाचक होऊन येईल. असो, अशा विचारांच्या वृत्तींच्या लोकांना मी काय उत्तर देऊ? असो, आज ऑफिसवरनं आली होती आणि पटकन मला स्वयंपाक करायचा होता. तर म्हटली चला हुलग्याची आपण पहिल्यांदा खातो आहोत हुलगे जे मोड आलेले होते. कुळथाची पिठई जी असते ना, ती आम्ही खातोच. तुम्हाला बऱ्याचदा मी दाखवलेलं माझ्या व्हिडिओमध्ये. पण आज ना ह्याची भाजी बनवते मोड आलेली. मी कधी खाल्ली नव्हती. पटकन कुकरमध्ये लावून घेते कारण त्याला थोडा शिजायला वेळ लागतो. पहिल्यांदा बनवते. रेसिपी चांगली झाली तर मी नक्कीच तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेनच. आणि पटापट का आवरते कारण दीपकला जायचं आहे ऑफिसला. तो सुद्धा एकदम गडबडीत आहे, मी सुद्धा गडबडीत आहे. पटापट सकाळची भांडी ढीगभर घासली होती ती मी आता लावून घेते आहे. त्याच्यानंतर तो आयांशला आणायला गेला होता. आयुष बघ म्हणतोय की मम्मा आज काय बनवतेस, कसली भाजी बनवतेस. तो फार चटरपटर झालाय. मला एक समाधान आहे आई म्हणून, कारण माझ्या मुलाला मी जेही टिफिनमध्ये देते ना ते सगळं फिनिश करून येतो. सो अशी झाली होती, मस्त झाली होती हुलग्याची भाजी, कुळथाच्या मोड आलेल्याची भाजी. सो असा होता माझा मिनी ब्लॉग. आवडला तर नक्की चॅनलला फॉलो करा. तुमचं खूप खूप थँक्यू. मागच्या व्हिडिओमध्ये खरंच तुम्ही खूप छान प्रतिसाद देतात, प्रेम देतात. असंच पुढे देखील राहू द्या. चलो बाय.